नमस्कार. या 12-12 पोर्टलच्या निमित्ताने खास या चिंतनामध्ये तुमचं स्वागत आहे. सुरू करायच्या आधी एका गोष्टीची खात्री बाळगा की तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्ही एकटेच आहात ना, किंवा मध्येच तुम्हाला कोणी त्रास द्यायला तर येणार नाही ना. हे चिंतन सुरू असताना एकटे असाल तर खूपच बरं आहे. ही खात्री बाळगून झाल्यानंतरच शांतपणे बसा, किंवा बसण्यास काही अडचण होत असेल तर तुम्ही पडलात तरीही चालेल, काहीच हरकत नाही. पडून हे चिंतन केलं तरीही चालेल. आता हळूहळू तुमचे डोळे बंद करा आणि तुमचं लक्ष तुमच्या श्वासाकडे घेऊन या. 5 वेळा नाकाने दीर्घ श्वास घेऊन तोंडाने सोडा. दीर्घ श्वास घेऊन सोडल्यानंतर आता तुम्ही नेहमीप्रमाणेच नाकाने श्वास घेऊन नाकाने सोडू शकता. पण आता थोडा फरक आहे. तो म्हणजे आता जो तुम्ही श्वास घेत आहात ना, तो प्रत्येक श्वास खूप खोल खोल आणि खोलावरती जात आहे. त्यामुळे तुमचं शरीर खूप शांत होत आहे, खूप रिलॅक्स आणि काम होत आहे. आता स्वतःला एका अशा ठिकाणी इमॅजिन करा, अशा ठिकाणी विचार करा तुम्ही आहात की जिथे खूप हिरवगार असं वातावरण आहे. छान वारा सुटलेला आहे, हिरवी हिरवी झाडं, हिरवी मोठी मोठी छोटी छोटी गवत आहेत, आणि तुमच्या पायात मात्र चप्पल बूट काहीच नाही आहे. तुम्ही अनवाणी आहात, एका रस्त्यावरती उभे आहात आणि तुमच्या आजूबाजूला सगळं हिरवगार असं वातावरण आहे. पक्षी आहेत जे किलबिल करत आहेत, काही प्राणी आहेत तुमच्या आजूबाजूला, पण ते स्वतःच्याच धुंदीत आहेत. छान लख्ख सूर्य चकाकतोय, चमकतो आहे त्या निळाभोर आकाशात. आणि ती जी कोणती जागा आहे ना, ती खूप अशी एक सकारात्मक, आनंदमय आणि दिव्य अशी जागा आहे. असं वाटत आहे जणू काही तुम्ही स्वर्गातच आलेले आहात. कदाचित तुम्हाला आजूबाजूला पऱ्या असल्याचा सुद्धा एक आवाज होऊ शकतो. आता तुम्ही त्या गवतामध्ये पावलं टाकत आहात. त्या मातीत तुमची पावलं पडत आहेत आणि गवताला सुद्धा ते लागतच आहे. आणि तुम्ही जशी जशी पावलं टाकत आहात ना मंडळी, खूप छान असं वाटत आहे, कारण थंड थंड अशी माती आहे. जसं जसं तुम्ही पुढे जात आहात, थोडं पुढे एक तलाव आहे. छोटंसं असं आहे आणि ते फार खोलसुद्धा नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्या तलावात उतरत आहात अगदी नीट नेटकं काळजी घेऊन, की तुम्ही कुठे घसरत वगैरे तर नाही आहात ना. त्या तलावात काही कमळंसुद्धा आहेत, छान अशी फुललेली. आणि एकूणच ते वातावरण बघून काहीतरी एक वेगळाच आभास होत आहे. तलावात उतरल्यानंतर तुमच्या मनात ज्या काही नकारात्मक असे विचार आहेत, काही कल्पना आहेत, काही नकारात्मक भावना आहेत, तर सगळं हे नकारात्मकता आहे ना, त्या तलावात मिसळून जात आहे. तलावाचं पाणी अतिशय थंड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तेही एक खूप छान वाटतंय.
आणि सोबतच कुठेतरी तुमच्या शरीरातली सगळी नकारात्मकता या पाण्यात मिळून मिसळून जात आहे. त्यामुळे अत्याधिक छान वाटत आहे. असं वाटतंय ना, काहीतरी खूप मोठं ओझं तुमच्या शरीरातनं कुठेतरी निघून जात आहे, गेलेलं आहे आणि हलकं वाटत आहे. इतकं हलकं वाटतंय की तुमचं हृदय ना खूप खुश झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला आतून एक आनंद वाटतोय, एक समाधान वाटत आहे. हे सगळं फील करायचा प्रयत्न करा. कुठलीच घाई नाही, कसलीच घाई नाही. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही हे करू शकता. मी बोलते म्हणून तसं पटापटा करायची काहीच गरज नाही आहे. हे सगळं 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 तुम्हाला जेव्हा हे फील झाल्यानंतर हा विचार करा, आता तुम्ही त्या तलावातनं बाहेर येत आहात आणि बाहेर आल्यावर आता जेव्हा तुम्ही त्या मातीत, त्या गवतात जेव्हा पावलं टाकत आहात ना, तुम्हाला खूपच वेगळं काहीतरी वाटत आहे. इतकं काहीतरी वेगळं की असं वाटतं की तुमचाच एक नवीन जन्म झालेला आहे. आणि थोडं पुढे ना एक दरवाजा तुमची वाट बघत आहे. त्या दरवाजापर्यंत येऊन थांबा जरा. दरवाजापर्यंत आले असाल अशी अपेक्षा करते. आता तो दरवाजा उघडा. त्याच्या आतमध्ये ना एक पांढरी शुभ्र अशी खोली आहे आणि ही खोली काहीतरी अशी वेगळीच अशी आहे की तुम्ही बघतच राहत आहात. ती खोली अशी आहे की तुम्हाला जाणवते की तुम्ही नक्कीच स्वर्गात आलेले आहात. त्या खोलीच्या आतमध्ये एक खुर्ची तुमची वाट बघत आहे. त्या खुर्चीत आरामात जाऊन बसा आणि खुर्ची पण खूप आरामदायी अशी खुर्ची आहे. तर आरामात तुम्ही त्या खुर्चीवरती पडू शकता. आरामात डोळे मिटा. डोळे मिटून झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात जे काही अडीअडचणी, अडथळे आहेत ना, त्याचा थोडासा विचार करा. अति नको, थोडासा विचार करा आणि हे समोर आणा की ह्या खोलीच्या मदतीने ते सगळं 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 तुमच्या आयुष्यातनं साफ होत आहे. हे करून झाल्यावर तुमच्या जेवढ्या इच्छा आकांक्षा आहेत ना मंडळी, त्या सगळ्या तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि एक तुम्ही एका रस्त्यावर आहात. तो रस्ता इतका असा छान आहे की त्याच्यावरती खड्डे नाहीत, दगडं नाहीत. खूप सरळ असा रस्ता आहे आणि हा रस्ता जो आहे ना, तुमच्या इच्छापूर्तीकडला घेऊन जात आहे तुम्हाला. म्हणजे हळूहळू तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहे. याच एका फीलिंगमध्ये थोडं जगा. या फीलिंगला कुठेतरी तुम्ही एक ना इमॅजिन करायचा, विचार करायचा प्रयत्न करा. एक आतून स्वतःहून एक ना आतून एक आनंद येऊ देत. तुमच्या चेहऱ्यावर एक हास्य येऊ देत. आतून होऊ देत ते सगळं. नॅचरली होऊन जाऊ देत. कारण तुम्ही तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत ना, त्या पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही त्या ह्याच्यात जगताय. तर विचार करा, कसं वाटेल तुम्हाला तेव्हा? आणि ते सगळं डोळ्यासमोर आणा. की तुम्ही काय कराल? तुम्ही कसं वागाल? तुम्ही काय यापुढे कराल मग? सगळं 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 जे काही तुमचे जे प्लॅन्स आहेत ना, ते सगळे डोळ्यासमोर आणा. आणि स्वतःचा वेळ घ्या. काहीच घाई नाही आहे. माझ्या बोलण्याप्रमाणे पटापटा तसं करायची गरज नाही. एकदा का तुमचं हे सगळं करून झालं आणि तुम्हाला जेव्हा असं वाटेल, हो, आता मी समाधानी आहे, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, की मग हळूच डोळे उघडा. त्या खुर्चीतनं उठा. दरवाजातनं बाहेर या. दरवाजा लावून घ्या दरवाजा. थोडा वेळ परत त्या हिरवगार वातावरणात तुम्ही काय तो घालवू शकता आणि त्यानंतर तुम्ही जिथे बसले आहात, जिथे झोपले आहात, तिथे या परत जागच्या जागी आणि दिव्य शक्ती, 12-12 पोर्टल, ब्रह्मांड, ज्या देवाला तुम्ही पूजता त्यांना खूप सारा धन्यवाद द्या मंडळी.
परत एकदा सांगते मंडळी, घाईघाईने माझ्या बोलण्याप्रमाणे हे चिंतन अजिबात करू नका. तुमच्या सोयीप्रमाणे आरामात करा. रोज तुम्ही करू शकता. 31 डिसेंबरपर्यंतच हे ध्यान करा हेच सांगीन. आणि झाल्यानंतर दिव्यशक्ती, ब्रह्मांड, ज्या देवाला तुम्ही पूजता त्याला धन्यवाद द्यायला विसरू नका. आणि मुख्यतः 12/12 पोर्टलला